सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सत्या मंजूला एक सरप्राईज येतो आणि ते सरप्राईज म्हणजे त्यांचा दोघांचा रोमॅन्टिक सीन असतो. नक्की काय घडलं, काय ट्विस्ट आहे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जो आर्यन आहे आता तो बाहेरून घरात येत असतो. तर इकडे जे काका आहेत ते दरवाजामध्ये बसलेले असतात सोफ्यावरती आणि आता आर्यन गपचूप घरात जाण्याचा प्रयत्न करतो आणि आता लगेच जे काका आहेत ते ओरडतात, ए पोरा थांब, काय रे, तुझ्या पप्पाला तुला मी भेटायला बोलवलं होतं ना, तुझ्या बापाला का नाही आला तुझा पप्पा अजून भेटायला मला? तर तो म्हणतो की मी माझ्या पप्पांना नाही भेटू शकत, कारण की हे बघा, माझे पप्पा लांब कामावरती असतात, खासदार आहेत ना ते, त्यामुळे त्यांना खूप कामं असतात, त्यामुळे मी त्यांना नाही भेट घालू शकत तुमच्यासोबत. त्यामुळे मी एक पर्याय करू का? माझी आत्या जी आहे ना, तिने मला लहानपणापासून म्हणजे माझे बाबा नसले तर तिनेच मला माझा सांभाळ केला आहे. मी तिला तिची भेट घालून देऊ का तुम्हाला? तर आता लगेच म्हणतात, काय कुणाची तुझी आत्या, कोण आत्या तुझी? तर आता लगेच म्हणतात की अहो माझी आत्या आहे ना, मी तिच्याशी भेट घालून देतो तुमची. तर आता ते काका म्हणतात की मनातल्या मनात, हे खरंच काय झालं असेल, याच्या पप्पाची भेट घालून देत नाहीये, नक्की हा कोण आहे ना काय माहिती, शोधून काढावंच लागेल असं म्हणत असतात. तर आता लगेच तो म्हणतो की मी तुम्हाला नक्की भेट घालून देतो माझ्या आत्याची, मी तिला भेटायला घेऊन येतो तुम्हाला असं म्हणत असतो. आणि इकडे आता जी मंजू आहे ती सत्याला म्हणत असते, सत्या आता आपण हे नाटक थांबूयात असं म्हणत ते बोलत बोलत बाहेर येत असतात. तर इकडं जो आर्यन आहे त्याच्या आत्याला तो गाडीतून घेऊन येतो. त्याची आत्या तिथे शायनी मारत गॉगल वगैरे लावून येते आणि आता लगेच तिकडून त्याची आत्या येत असते, इकडून सत्या चाललेला असतो. तेवढ्यात सत्या आणि आत्याची धडक होते. ती आत्या पडायला लागते आणि सत्या तिला धरतो. त्यांच्या अंगावर लगेच तिच्या हातामधल्या फुलाच्या गुच्छाच्या ज्या पाकळ्या असतात फुलाच्या, त्या पाकळ्या गुलाबाच्या सगळ्या त्या दोघांच्या अंगावर पडतात आणि ती लगेच लग्नाचं स्वप्न बघायला लागते. तर आता लगेच मंजू म्हणते, सत्या काय चाललंय असं म्हणते. तर आता इकडं रात्री सत्याने मंजूसाठी एक प्लॅन केलेला असतो, कुणालाच माहीत नसतो आणि सत्या आणि मंजू दोघेच तिथे एकमेकाला भेटणार असतात. सत्याने सगळं डेकोरेशन केलेलं असतं आणि आता सत्या मंजूला म्हणतो, आय लव्ह यू वाघमारी, आणि सगळं डेकोरेशन करून ठेवतो. तर इकडे जी आत्या आहे ती आत्या आता तिथे येते आणि आत्या हे सगळं लांबून बघते आणि म्हणते, काय झालं इथं, कोण आहे काय माहिती असं ती म्हणत असते. आणि ती तिथे बघ नेमकं सत्या आणि मंजू एकत्र येतात आणि नेमकंच ते तिथे येते. आता नक्की काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.